नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। चला तर सुरुवात करूया। इथे मी पॅन घेतलाय, त्यात 1 चमचा तूप घालून घेतले। चोई बनवण्यासाठी मी इथे 2 वाटी खोबरं घेतलंय, ते मी त्यात घालून घेणार आहे आणि 1-2 मिनिटं परतून घेणार आहे। खोबऱ्याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे, बारीक गॅसवर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। बघू शकता इथे झालंय। इथे मी 1 वाटी गूळ घेतलाय, तो मी त्यात घालून घेणार आहे आणि मिक्स करणार आहे। इथे आपलं चोई 7 ते 8 मिनिटात रेडी होईल। बघू शकता चोई रेडी आहे। इथे मी 1 चमचा वेलची पूड घेतली आहे, ती मी त्यात घालून घेणार आहे। इथे पिठाची तयारी करून घेऊया। इथे 1 वाटी मी पाणी घेतलंय, पाण्याला छान उकळ येऊन देणार आहे। पाणी छान उकळलेलं आहे, यात मी 1 वाटी पीठ घेतलंय, ते मी यात घालून घेणार आहे आणि छान मिक्स करून 1-2 मिनिटं त्याला वाफ काढून घेणार आहे। पीठ मी इथे गरम गरमच मळून घेणार आहे, हाताला पाणी लावून लावून। चला तर मग आता मोदक बनवून घेऊया। मोदक बनवून झालेले आहेत। इथे मी स्टीमरमध्ये पाणी गरम करून घेतले, त्यावर एका प्लेटला तूप लावून घेतले। आता त्यात मी सगळे मोदक ठेवून घेणार आहे आणि 15 ते 20 मिनिटं वाफ काढून चांगले छान शिजवून घेणार आहे। इथे 20 मिनिटं झाले आहेत, आपले मोदक रेडी आहेत।